हा नेता गावचा आपल्या काही ना काही कामासाठी येऊ शकतो आणि काही ना काही काम आपल्यासाठी करत. पण दुर्दैवी असं आहे की प्रत्येक निवडणुकामध्ये आम्ही बघतोय माढा तालुक्यामध्ये आता हे 350 कोटीचा भ्रष्टाचार करून ज्या ठिकाणी आले त्यातली काही रक्कम उपळाई बुद्रुकच्या ह्या समोरच्या नेते मंडळीकडे सुद्धा आहे. आणि ह्या सगळ्या मंडळीला ग्रामपंचायती निवडून दिल्यानंतर त्यांचा रेट वाढतो. अजून कुठं तर निवडून दिलं तर अजून पुढच्या निवडणुकीला रेट वाढणार. मग रेट असल्या लोकांचा वाढवायचा आहे का हे आज ठरवण्याची सुद्धा ही निवडणूक आहे. म्हणून आज भावनिक न होता उपळाई बुद्रुकचा आजपर्यंत आपण अनेक वेळा या समोरच्या उमेदवाराकडे सत्ता दिली, काय कामं केली. आज ग्रामपंचायतीचा निधी खर्च झाला, किती कामं केली आणि किती वेळा आपण भावनिक होणार. माझी या निमित्ताने विनंती आहे की अशा सगळ्या मंडळीला सातत्याने निवडणुकांमध्ये कुठनं तर घबाड काय मिळतंय का म्हणून लोकांना दानाला द्यायचं आणि लोकांची लिलाव करायचा. अशा पद्धतीच्या व्यक्तींना थोडं निवडणुकीपासून बाजूला ठेवलं तर जास्त अधिकचा चांगला विकास आपल्याला आपल्या गावचा करता येईल. आणि म्हणून या निमित्ताने